घेऊन जायचं. चल 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 जा नसणार नाही रे, निघलेलं कुठं काय लाव. चल 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 सात हाका मारल्या तू व दिल्या, कळतंय का तुला? बापराव काय काम आहे रे? बापराव कुठं आहे? नाही देऊ घरात. कुठे गेलाय? माहित नाही. हाय नाही का पंचायत? पंचायत तुला काय झालं बोलायला? हा तुला काय करायचंय? मला काय का होईना. ए बाले थोपडीत दिन तुला जाईत ना. तू पण नाही येणार लागायला वर लगायला सळ बोलायला कधी कळत नाही. सदा कदा आडवी बोलत असते आणि तू तिच्या नादी लागलाय वर. तू लगा लय शहाणा, तू तिच्या वरचा. हा जावा जावा, येऊ नका परत. मग डोकं खायला. तू आज ऐकलंय, आम्ही रोज ऐकतोय. तुला लगा फक्त सुद्या पाहिजे बस. आमचं संग कधी फिरणार नाही. मला अरे बापराव आहे म्हणून आलतो रे, नाही घरात. करायचं आज मंडपाचं काम कुठं होतं रे? तिकडे गेलाय का मंडपा कामाला गेला? गेला कुठं काय जातोय काय बाय होय काय बाय. जानू का गेलीस मला सोडून? तू तुझ्या विना मला इज्जत सुन सुन वाटले. आता जाताना निदान माग वळून तर बघायचं. तुला खरं सांगू का जानू, माझं प्रेम व्यक्त करण्याचा लय प्रयत्न केला, पण ती प्रेम कधी तुझ्यापर्यंत पोहोचलंच नाही. ती म्हणतात का नाही, खऱ्या प्रेमात लय अडथळे येतात, तसंच काय तर झालं असेल. पण मला एक ना एक दिवस असं म्हणजे वाटतं की तू नक्की येणार आणि खरंच ये माघारी माझ्यासाठी. तर तू जोपर्यंत येत नाहीस ना, तोपर्यंत मी तुझी इथंच वाट बघत बसणार. एक एक माघारी.
आबाची आठवण. जसं आबा गेलं तसं गाडी पण उभाच आहे इथं. आईला म्हंटली मी गाडी चालू करतो तर आई नको म्हणत्या, आई तिथंच राहू दे. गाडीचा काही दरारा होता, आवाज तरी ऐकलं का वाटत आबा आलं. गाडीला बघितलं का आबांची आठवण येते. काय हाल केले ते. आईला विचारून गाडी चालू करतो. एवढीच आबांची जुनी आठवण. जाऊ दे. आईला विचारतो आल्यावर आज. ओ शेट कुठं चाललाय? चालली गावात. काय गावात काम आहे आता? काय काम आहे म्हणजे? काहीतरी काम असते ते मला बी. ती काम बिम राहू दे, ती कळशी घेऊन पाळणे आणजा जा. ए मी आणत नसतो बरं का, मी आजवर सांगतोय. बस झालं आता, कपडे काढा तेवढे. ए कपडे काढतच नाही आता, फाटच तरी काढत नाही. आपण 4-5 पोरं कटोलीच्या घरी जाय. तुझा दिवाना तू माझी दिवानी, जानो जानो तू माझी दिवानी. जानो ये की परत. तुला इतकं मिस केले ना मी, तुला सांगता येत नाही माहितीये का. मला कधी रात्र जाते असं झालं माहितीये का. तुला कधी भेटते मन मला तेव्हा शांत झाली तुला बघितल्यावर. अयो अगं तुला सांगायचं राहिलं, काय मला मामा त्या दिवशी झापले जरा घरी. कधी तू त्या दिवशी भेटलेलो तेव्हा हा. का? भेटल्यानंतर मी संध्याकाळी घरी लेट गेलो बघ,
हा हा तेव्हा चालले सगळे. काय म्हणजे मामाला कोणी कोणी काय काय सांगितलं माझ्याबद्दल ग. काय सांगितले? मला पण माहित नाही, असं मला फक्त कानावर आलं. मग हा. मामाला त्याशी बोललं तसं. अच्छा मग ते काय लय सांगत बोलले होतं नाहीत मला. ना? लय बोललं बाबा. आणि त्यात आता जानू पण नाही, जानू पण गेली गावात. कुठं? मुंबईला गेली ती. कधी गेली? मला नाही सांगितलं तिनं. मागच्या 2 दिवसात गेली की. मागच्या 2 दिवसात? हम्म. का लगेच गेली पण? त्याच्या मम्मी पप्पांचा फोन आला की त्यांना बघू वाटायला त्याला म्हणून गेले बाबा. हा हा. आणि परत कधी येणार आहे? ते काय सांगितलं नाही मला. मामाने म्हणलं तेवढं सोडणे त्याला. तेवढं मला कळलं. आजकाल मन शांत झाले काय मला. हवे बाबा. काय आता त्या जागा केळं घालला ना 2-3 खाल्ली आणि 4 खिशा आणलं. लगा तुला केळाच पडले लगा सकाळ झाल्या निघल्या घालून देऊ ना आणि जागी केळं सांगितलं काय घेऊन बसलाय रे बसलं ना. हा आणि मासे पाहिजे मासे निघल्या गावला ना आपण पकडायला येऊया. अरे बाबा निघल्या पाहिजे आता का बसतो का निघल्या गावानं झाले तुझा त्या माशाचं पड तुला एक सांग कसं असते माहितीये का मित्राला एक वेळेस सुखात नाही जावा पण त्याच्या दुःखात कायम गेलं पाहिजे कळालं का आता हे कुठं घावायचं तीच काय कळणं झाले ए नासक्या वरती येत रे आले आले ये अरे ना गेल्या ती अरे गेल्या ती अरे वरती आहे की सकाळ जर ओळखा लावली तुला वरती चढ शिरी नाही आली ती काय आपण एक काम करायचं हुडकाय जागा नासक्या किती शोध तुला पूर्ण काय एवढं काय झालं तुला निघल्या जर काय बोलू सांग जरा सिडिंग टाकी तिकडे काय रे बरोबर सांग मला काय झालं आणि बोटात काय झालं? फाटलंय बोट दिवसभरला हुडका जावर तुला एका झनाट्यात 3 वेळ काढतो तो सांगतो. भावा जानू गेलेला का माझं सोडून. मी घरी काकूकडे गेलतो काकू म्हणली कॉलेजला गेलाय कॉलेजला का गेला नाही आयडेंटिटी घालून गेलता अरे बाबा एका पोरीला खराब होत नसते भावा सोडून गेलेला का मला. लगा ते सगळे चप्पर उभा करेन तुझ्या पुढे बाबा तर जा ग मुंबईला जा सांग जा सांग होय? जा सांग चौकाकडनं पत्ता घेतो तुझा मी कसा काढायचा तसं करतो जा सांग अरे येईल की रे येईल की सनेला विचारलंय तिच्या बाला बरं म्हणून गेले ती काय ना का करा नाही करा 4 दिवसात तू म्हणले ती बास केला का रे निखिल बास कर भाऊ चल काय खाल्ले का नाही तू
खाल्लं नाही पडाखाची माझ्या आता खाल्लं ग बस आता गप की आता रडायचं नाही. बस की, बस की. बस की. बस होत असते रे दादा लगा निघल्या ऐक माझं एक मुलगी सोडून गेल्यावर आयुष्य संपत नसतं भावा नाही लगा अशा पुरी कितीतरी येणार आहे त्या आयुष्यात आधी कुठं तर करिअरचं बघ आई वडिलांना सांभाळ आणि मग काय असं ते धंदा कर. हा? अरे भावा पण तिच्या वेळेला मला करमत नाही रे. का याच्या आधी तुला कर्म नव्हतं का होय रे अरे आता तिच्यावर जीव बसलाय माझा भावा. तुझ्या आई वडिलांवर जीव नाही का तुझा आहे की मग तू जर असं करून घ्यायला लागलं मग विचार कर तुझ्या आई बाला कसं वाटत असं हा? एवढा तुला मोठा केला काय तुला त्या पोरीसाठी केला काय हा लगा शाण्यावाच्या जरा गोळ्या खा भावा आधी करिअरचं बघ एकदा तुझं करिअर झालं ना भावा हे ऐक असे 56 पोरी उभा राहतील तुझ्या पुढं बोट दाखवेल ती पोरगी तुला होय म्हणेल कळेल का हा तुझी मसन लाकडात गेल्यावर अरे बास की आता माझी मुस्कार खरं खातील मी शांतपणे सांगायला माझं ऐक हे मुला लगा कॉलेजचं नाव सांगून तुला काही इकडे जातोय काय जर झालं असतं काय केलं असं सांग लगा जरा हे कर रे. हे अरे सुधीवर हे की जाऊया का जाऊया सांग जाऊया मुंबईला चल जमा काय ना तुझी तर जाऊया मुंबईला असं ते खर्च मी करतो लगा जरा शानावर गोळ्या खरं निखिल आई बाला सांभाळ स्वतःच करिअर कर शाळा शिक पुन्हा काय असेल ते कर हा आता बस कर बंद कर